शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 4 जुलै. आपण सलग 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत. वार आहे शनिवार 4 जुलै, वार आहे रविवार 5 जुलै, असा 2 दिवसाचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. आपण जर शनिवारी 4 जुलैला जर अनेक भागात जर परिसर जर बघितला, तर आपण इथे बघू शकता वसई, विरार, ठाणे, मुंबई, नवी मुंबई या भागामध्ये सकाळी 6 पासूनच पावसाला या भागात सुरुवात होणार आहे. आपण जर बघितलं तर हा जो पाऊस असणार आहे, हा दिवसभर पाऊस असणार आहे. आपण इथे बघू शकता, हा रात्री जवळजवळ 11पर्यंत हा पाऊस सलग चालू असणार आहे. त्याचबरोबर आपण जर डहाणू परिसर बघितला, बोईसर, वसई, विरार, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पेण, अलिबाग, नागठाणे, मुरुड, जंजिरा, माणगाव, हरिहरेश्वर, मंडणगड, महाड हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला समुद्र किनारपट्टीचा, तर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा शनिवारी 4 जुलैला दिवसभर असणार आहे. त्याचबरोबर आपण जर दापोली, दाभोल, खेड, चिपळूण, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी हा जर परिसर जर बघितला, तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. तर आपण जर महाबळेश्वर परिसर जर बघितला, तर महाबळेश्वर परिसरामध्ये देखील दिवसभर देखील रिमझिम पाऊस सकाळी असणार आहे आणि दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण जर 3 वाजता जर बघितलं, तर महाबळेश्वरमध्ये देखील रेड अलर्ट आहे. हा देखील अंदाज तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर कुळगाव, बदलापूर परिसर जर बघितला, तर या भागात देखील कुळगाव, बदलापूर, कर्जत, लोणावळा, पेण या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 3च्या सुमारास होणार आहे. त्याचबरोबर घोटी, त्याचबरोबर आपण जर अकोले परिसर बघितला, तर या परिसरात देखील इकडं संगमनेरपर्यंत रेड अलर्ट आहे. आपण जर बघितलं तर सकाळपासूनच पावसाला या भागात देखील सुरुवात होणार आहे आणि इथे सिन्नरमध्ये देखील शनिवारी 4 जुलैला 4च्या सुमारास रेड अलर्ट असणार आहे. सिन्नर, संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, राहुरी, घोडेगाव, त्याचबरोबर आपण जर इकडे पाथर्डीला जर बघितलं, तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. आपण जर इकडे पैठण परिसर बघूया. पैठण परिसर जर आपण बघितलं, तर येथे काही जास्त आपल्याला काही पाऊस दिसत नाही. म्हणजे इथे रिमझिम पाऊस दिवसभरामध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर बघितला, तर या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर फुलंब्रीमध्ये देखील जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. कन्नड, चाळीसगाव, त्याचबरोबर पाचोरा हा जर परिसर बघितला, शेवगाव, जामनेर, जळगाव, भुसावळ, यावल, चोपडा हा संपूर्ण परिसर जर बघितला आपण, अंबळनेर, तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. खास करून आपण जर चाळीसगाव परिसर जर बघितला, चाळीसगाव, कन्नड, नांदगाव, तर मालेगाव या परिसरामध्ये 3च्या सुमारास रेड अलर्ट असणार आहे शनिवारी 4 जुलैला. हा देखील अंदाज तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर मेहकर, त्याचबरोबर जिंतूर, हिंगोली, वाशिम, त्याचबरोबर आपण जर पुसद हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागामध्ये देखील अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. आपण इथे बघू शकता, सकाळपासूनच या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. जवळजवळ या भागात रेड अलर्ट असणार आहे. वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड या परिसरामध्ये. इकडे वर जर आर्णी परिसर बघितला, तर येथे देखील रेड अलर्ट असणार आहे. आपण जर आदिलाबाद परिसर बघितला, तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. आपण जर पांढरकवडा, त्याचबरोबर वरोरा, हिंगणघाट या भागात जर बघितलं, तर या भागामध्ये दुपारी 2 नंतर मुसळधार पाऊस होणार आहे. संध्याकाळी हा जो पाऊस असणार आहे दुपारी 2 पासून संध्याकाळी जवळजवळ 6-7 पर्यंत हा पाऊस चालू असणार आहे. त्याचबरोबर आपण जर भंडारा, उमरेड, नागपूर, रामटेक, तुमसर हा जर परिसर जर बघितला, तर या भागामध्ये देखील पाऊस होणार आहे, पण जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे. म्हणजे मध्यम पाऊस या भागात असणार आहे. गोंदियामध्ये देखील जास्त प्रमाणात पाऊस नाही, मध्यम स्वरूपाचा पाऊस हा गोंदियामध्ये होणार आहे. आपण आता गडचिरोली परिसर जर बघितला, तर गडचिरोली परिसरामध्ये चिमूर, गडचिरोली या परिसरामध्ये दुपारी 2 नंतर वातावरणामध्ये बदल होऊन
मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात देखील होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर बिदर परिसर जर बघितला, बिदर, उदगीर, अहमदपूर, बिदरमध्ये आपण जर बघितलं तर जास्त काय पाऊस या भागात नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण बिदरमध्ये असणार आहे. तेच जर आपण जर उदगीर परिसर बघितला तर उदगीर, अहमदपूर, लातूर, परळी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. केज, बीड, माजलगाव या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर पाथर्डी, पैठण, जामखेड, अहिल्यानगर हा संपूर्ण परिसर बघितला तर या परिसरामध्ये रिमझिम पाऊस होणार आहे. शनिवारी 12च्या सुमारास. दिवसभर जर आपण जर बघितलं तर अहिल्यानगर परिसरामध्ये आपण जर बघितलं तर जास्त काय आपल्याला म्हणजे सकाळी जर 8च्या सुमारास जर बघितलं तर अहिल्यानगर परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा सकाळपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे आणि हे वातावरण दुपारनंतर थोडंसं म्हणजे दुपारनंतर रिमझिम पाऊस या भागामध्ये होणार आहे. त्याचबरोबर आपण जर घोडेगाव, राहुरी अ, हा परिसर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर लोणी, श्रीरामपूर, संगमनेर या परिसरात अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर जुन्नर, त्याचबरोबर मंचर, खेड हा परिसर बघितला तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पिंपरी चिंचवड, त्याचबरोबर पुणे, सासवड, जेजुरी हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर रविवारी 5 जुलैला वातावरण बघितलं तर सकाळपासूनच महाबळेश्वर, वाई, भोर, महाड, माणगाव, मंडणगड, खेड, चिपळूण या परिसरामध्ये रेड अलर्ट असणार आहे. 5 जुलैला देखील मुसळधार पाऊस असा त्या भागात असणार आहे. हा जो पाऊस असणार आहे हा दिवसभर पाऊस असणार आहे. 5 जुलैला जर आपण बघितलं रविवारी तर हा पाऊस दिवसभर चालू राहणार आहे. आपण जर हरिहरेश्वर, दापोली, दाभोल, खेड, जयगड, रत्नागिरी हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या परिसरात देखील रेड अलर्ट असणार आहे. त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, अलिबाग, पेण, त्याचबरोबर नवी मुंबई, मुंबई, ठाणे, वसई, विरार, बोईसर, धानू हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये दिवसभर अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. म्हणजे दिवसभर या परिसरामध्ये रेड अलर्ट असणार आहे. आपण जर वापी, वलसाड हा जर परिसर बघितला तर या भागामध्ये देखील अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तिथल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर नाशिक परिसर जर बघितला रविवारी 5 जुलैला नाशिक परिसरामध्ये सकाळी 7च्या सुमारास अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. नाशिक, दिंडोरी, त्याचबरोबर घोटी, त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर सिन्नर, निफाड या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा म्हणजे रेड अलर्ट या परिसरामध्ये असणारच आहे आणि त्यापेक्षाही जास्त पाऊस या भागामध्ये होणार आहे. त्याचबरोबर इथे आपण बघू शकता दिंडोरी, ओझर, पिंपळगाव, बसवंत, निफाड या सिन्नर, त्याचबरोबर आपण जर चांदवड परिसर बघितला तर या परिसरात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. आणि आपण इथे बघू शकता हा पाऊस कोपरगाव, येवला या परिसरात देखील 1च्या सुमारास या परिसरात देखील हा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर आपण जर गंगापूर, खिर्डी, श्रीरामपूरचा काही परिसर जर दुपारी 1च्या सुमारास जर बघितला तर या भागात देखील रेड अलर्ट असणार आहे. तर हा अंदाज देखील तिथल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर घोडेगाव परिसर जर बघितला तर घोडेगावमध्ये देखील दुपारी 1च्या सुमारास जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. 1-2 असा हा पाऊस चालणार आहे. त्याचबरोबर आपण जर पुढे जर कडा परिसर बघितला, त्याचबरोबर अहिल्यानगर परिसर बघितला तर या भागामध्ये देखील दुपारी म्हणजे सकाळपासून तर दुपारी 1-2 पर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. सकाळी 9-10च्या दरम्यान या भागात देखील रेड अलर्ट असणार आहे. श्रीगोंद्यामध्ये देखील शिरूर, श्रीगोंदा या भागात देखील रेड अलर्ट असणार आहे. त्याचबरोबर केडगाव, दौंड, कात्रज, कर्जत, करमाळा या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा रविवारी 5 जुलैला होणार आहे. जामखेड, पाटोदा, शिरूर, कासार, पाथर्डी, त्याचबरोबर कडा या पैठण या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. खास करून आपण जर अंबड परिसर जर बघितला, अंबड, त्याचबरोबर गेवराई, बीड, वडवणी, माजलगाव या परिसरात अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. सकाळी 9च्या सुमारास हा देखील अंदाज
तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पुढे दिवसभर जर बघितलं तर 1च्या पुढे जर चेक केलं तर हा जो पाऊस असणार आहे 1-2 नंतर उघडणार आहे. म्हणजे रिमझिम पाऊस तिथून पुढे सुरूच राहणार आहे. आपण जर परतूर परिसर बघितला, शेलू, परतूर, तर या भागात देखील अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर जाफराबाद, भोकरदन या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. तर आपण जर वाशिम, हिंगोली, पुसद हा परिसर बघितला तर या परिसरात देखील पावसाला सकाळी 6 वाजल्यापासूनच सुरुवात होणार आहे. आपण इथे बघू शकता मेहकर, जिंतूर, हिंगोली, वाशिम, पुसद या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर नांदेड, भोकर हा परिसर आपण बघूया तर सकाळी या भागात देखील पाऊस आहे. पण खास करून दुपारनंतर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर हा अंदाज देखील तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर यवतमाळ, पांढरकवडा हा जर परिसर बघितला, वर्धा, हिंगणघाट, तर या परिसरात दुपारनंतर 3-4च्या सुमारास या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. आपण जर बघितलं तर अमरावती, अरवी, वर्धा, यवतमाळ, हिंगणघाट, त्याचबरोबर चिमूर, उंबरेड या भागात देखील चिमूरमध्ये जास्त प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर हिंगणघाटमध्ये चांगला पाऊस आहे. आपण जर उंबरेड परिसर बघितला तर या भागामध्ये कमी प्रमाणात पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज आपण लक्षात घ्यायचा आहे. आपण जर साकोली परिसर बघितला तर साकोलीमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. भंडारा, तुमसर, गोंदिया हा परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील एवढा काय पाऊस नाही, मध्यम स्वरूपात या भागात देखील पाऊस हा असणार आहे. गोंदियामध्ये देखील रिमझिम पाऊस असणार आहे. आपण जर संध्याकाळी 7 वाजता जर बघितलं तर गोंदियामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर गडचिरोली हा जर परिसर आपण बघितला तर गडचिरोलीमध्ये आपण जर दिवसभर जर बघितलं तर सकाळी पावसाला या भागात देखील सुरुवात होणार आहे. पण जास्त पाऊस काय गडचिरोली परिसरामध्ये नाही आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात असणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर अहमदपूर, उदगीर, लातूर हा परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये सकाळी जर आपण बघितलं एवढा काही जास्त प्रमाणात पाऊस नाही. रिमझिम पावसाला या भागात सुरुवात होणार आहे सकाळी 9-10च्या सुमारास आणि त्यानंतर दुपारनंतर या भागामध्ये कोरडं ढगाळ वातावरण असणार आहे. हा देखील अंदाज तिथल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर धाराशिव, तेर, तुळजापूर, त्याचबरोबर लोहारा, नलदुर्गा, अक्कलकोट, सोलापूर, वैराग, मोहोळ, बार्शी हा जर परिसर जर आपण बघितला तर या परिसरात देखील फक्त या परिसरामध्ये बार्शी, वैरागमध्ये जास्त प्रमाणात पाऊस हा होणार आहे. बाकी धाराशिव, तुळजापूर परिसर बघितला तर रिमझिम पाऊस या भागामध्ये असणार आहे. नलदुर्ग, अक्कलकोट, सोलापूर या परिसरामध्ये फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. कुरुडवाडी परिसर जर आपण बघितला तर कुरुडवाडी परिसरामध्ये दुपारी 2च्या सुमारास जास्त प्रमाणात पाऊस हा पडू शकतो. या पावसाला सुरुवात 12 पासून 2पर्यंत कुरुडवाडी परिसरामध्ये पाऊस असणार आहे. करमाळा, त्याचबरोबर इंदापूर, अकलूज या कात्रज या परिसरात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आता सातारा परिसर जर बघितला, सातारा त्याचबरोबर कारेगाव, तर या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.